एमआयएम या राजकीय पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। 4 फेब्रुवारीला गोळीबार मैदानावर आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्तानं आतापासूनच वादाच्या फैरी झडू लागल्या आहेत। एमआयएम आणि वाद हे आता नवं समीकरण बनलंय। येत्या 4 फेब्रुवारीला एमआयएमचे वादग्रस्त खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा समावेश असलेला कार्यक्रम गोळीबार मैदानात आयोजित करण्यात आलाय। ॲक्शन कमिटी महाराष्ट्र आणि मूलनिवासी मुस्लिम मंचच्या वतीनं पुण्यामध्ये मुस्लिम आरक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। निवृत्त न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्यासह एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची या कार्यक्रमात भाषणं होणार आहेत। मात्र ओवैसींनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय। त्यासंबंधीचं पत्र पुण्याच्या पोलीस आयुक्तांना गेल्या आठवड्यातच देण्यात आलंय। त्यामुळे आधीच हा कार्यक्रम वादग्रस्त ठरला होता। त्यात आता पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करत गोळीबार मैदानावरील या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे। आपण या सभेची परवानगी नाकारलेली, याला कारण कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था आणि संरक्षण या 3 कारणासह आपण परवानगी नाकारलेली आहे। आम्ही फक्त ओपन ग्राउंड वरती परवानगी देणार नाही किंवा देता येणार नाही, या कारणासाठी परवानगी नाकारण्यात आली। स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केलाय। कोणाला परवानगी द्यायची किंवा नाही द्यायची हे त्या ठिकाणचं पोलीस विभाग ठरवतो। त्या ठिकाणची जी स्थानिक परिस्थिती असते, तिथलं जे वातावरण असतं, तिथली जी कायदा सुव्यवस्था असते ती राखण्याचं काम पोलीस विभाग करत असतो आणि कुठलाही निर्णय हा मेरिटवर घेतला जातो। कोण परवानगी मागताय याच्या आधारावर तो घेतला जात नाही। मात्र मुस्लिम आरक्षण परिषद ही कुठलीच राजकीय अथवा धार्मिक सभा नाही, सामाजिक विचार मंथनाचं ते व्यासपीठ असल्याचा दावा आयोजकांनी केलाय। पोलिसांचा निर्णय विशिष्ट उद्देशानं प्रेरित असल्याचा त्यांचा आरोप आहे। परवानगी नाकारली असली तरी कार्यक्रम होणारच अशी भूमिकाही आयोजकांनी घेतली आहे। बीडमध्ये पण आता नुकताच 10 दिवसापूर्वी ओवैसी साहेबांचे कार्यक्रम झाले, तिथेही काय असं काय पक्षभाषा भाषण झालं नाही। मग पुण्यामध्येच फक्त कुणी अडवलं म्हणून, कुणी पत्र दिला म्हणून जर आयुक्त त्याबद्दल असं करत असेल तर ते चुकीचं आहे। यहाँ पे हम लोग मुस्लिम कम्युनिटी के अपलिफ्टमेंट की बात कर रहे हैं, अवेयरनेस की बात कर रहे हैं, तो इस पे ऑब्जेक्शन लेने जैसा कोई नहीं है। और शिवसेना के दबाव में आकर वो अगर उस तरीके से हमारे पे अन्याय कर रही है तो हम समझते हैं कि सत्ता केंद्र कहीं और जगह बन रहा है। आयोजकांनी मोकळ्या मैदानाऐवजी बंदिस्त जागेत कार्यक्रम घेतल्यास परवानगीबाबत विचार करू असं पोलिसांनी म्हटलंय। कार्यक्रमाला अजून काही तास बाकी आहेत। हा कार्यक्रम होणार की नाही ते सांगता येत नाही। मात्र त्यानिमित्तानं एमआयएम आणि ओवैसीमुळे पुण्यातलं वातावरण नक्कीच तापलंय। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। एमआयएम म्हणजे ऑल इंडिया मजलिस ई इत्तेहादुल मुस्लिमीन या राजकीय पक्षाची ताकद महाराष्ट्रात कशी वाढली आहे ते एकदा पाहूयात। महाराष्ट्र विधानसभेत एमआयएमचे 2 आमदार आहेत। महाराष्ट्राची ताकद या विधानसभेत महाराष्ट्रात एमआयएमची ताकद पाहायला मिळाली ते म्हणजे महाराष्ट्र विधानसभेत एमआयएमचे 2 आमदार आहेत। औरंगाबाद मध्य मतदारसंघातून इम्तियाज जलील विजयी झाले, तर भायखळा मतदारसंघातून वारिस पठाण विजयी झाले। गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमनं 24 जागा लढवल्या होत्या। 2012 मध्ये नांदेड महापालिकेत एमआयएमचे 11 नगरसेवक विजयी झाले होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।